राजसाहेब, तुमचं चुकलंच. तुम्ही उगाच साला मराठी माणसांच्या मेलेल्या मनात स्वाभिमान जिवंत करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही पण इतरांप्रमाणे वाटाघाटी करून पोटच्या पोराला आमदार केलं असतं तर बरं झालं असतं. पण तुम्ही पुत्रप्रेमापेक्षा महाराष्ट्रप्रेम जोपासलात. इथंच तुमचं चुकलं. तुम्ही डोळसपणे भविष्यातील महाराष्ट्र घडवण्याची भाषा करताय. हेच लोकांना नकोय. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. उद्या हीच मंडळी शिवतीर्थावर समस्येची यादी घेऊन उभे राहतील आणि तुम्हीही सारं विसरून सढळ हाताने मदत करायला उभे असता. इथंच तुमचं चुकतं. फार बोलत नाही, पण मी मराठी माणूस आणि एक कलाकार म्हणून माझी भावना मांडतोय. कारण कलाकारांपाठी तुम्ही कायम